आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय अगं कवे स्वप्नवहिनींचा कॉल आलाय. ए सवे तुला काय अक्कल आहे का ग? त्याला बोर करते नको उचलू. अगं इम्पॉर्टंट बोलायचं असेल इकडे. हॅलो हॅलो सवे कवे काय ग तिकडे शांतता काय एवढी? अहो स्वप्नवहिनी सत्यदा कालपासून घरात आलाच नाहीये. मंजू वहिनींकडे थांबलाय तो. जरा म्हणजे मम्मीच्या हातनं सुटले म्हणायचं भाऊजी विनो लय मजा वाटायला लागली का तुम्हाला? काय काय सपने तिकडे माहेराला गेली तर गप लक्ष घाल की. नसत्या चौकशी कशाला पाहिजे का तुला? मम्मी मला तसं म्हणजे मला सत्य म्हणजे कसं आहे तुमचं ऐकायचं ना समजा आणि आता ऐकत नाही. अहो मम्मी आम्हाला तुमच्यासाठी वाईट वाटतंय म्हणून बोलतो आम्ही. स्वप्नवहिनी तुम्हाला माहित आहे का सत्यदा घरला तर आला नाहीच नाही, पण त्यानं कालपासनं एक फोन बी केला नाही बघा. अगं बाई काय सांगते काय एक बी फोन नाही होय. गप्पा ठेवा तो फोन. माझ्या शब्दा बाहेर जायचा जन्माला यायचंय अजून काय. सत्या माझ्याशी कसा बी वागत असला का नाही तरी मी त्याला आठवण करून देईल की मी त्याची आई आहे आणि त्याच्या मानगुटीवर बसलेल्या नेबरेटचं भूत मी उतरवते का नाही ते बघा. सवे कवे त्याला मी असं तिच्या म्हणण्याप्रमाणे अजिबात वागू देणार नाही. ह्यो शब्द ह्या माया सुर्वेचा. माया काय ग काय झालं? सवी कवी काय झालंय? सत्यदादा कालपासून घरला आला नाहीये म्हणून चिडलेत मम्मी त्याच्यावर आणि मम्मीनं न विचारताच तिकडे राहिलाय म्हणून अजून रागवल्यात. माया अगं सत्या तुझा मुलगा आहे, जन्म दिलायस तू त्याला. तो असा तुझ्यापासून अजिबात लांब जाणार नाही, काळजी करू नकोस. ओ चित्रकार सत्या माझ्यापासून लांब जाईल याची काळजी लागून राहिलीच आहे मला, पण त्या नेबळच्या घरातले कसे आहेत ना हे चांगलंच ठाव आहे मला. त्या नेबळच्या घरच्यांनी बराबर फितवलंय त्याला. आधी माझं पोरग माझ्या शब्दा बाहेर जात नव्हतं. उठ म्हणलं की उठायचं, बस म्हणली की बसायचं, पण आज मी जसं वागायला सांगते त्याच्या एकदम उलट वागायला लागली ती. अहो त्याचं भलं कशात आहे वाईट कशात आहे हे मला कळतंय ना, पण त्याला कळणं झालंय. पाक येड्यावानी करायला लागली ती. मग त्याच्या अशा वागण्याचा काय अर्थ काढायचा मी? त्याच्या अशा वागण्याचा साधा आणि सोपा अर्थ असा आहे की सत्या आपली जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीनं पार पाडतोय. हे बघ माया, सत्या जसा तुझा मुलगा म्हणून तुझ्या बाबतीतली सगळी जबाबदारी पार पाडतोय तसंच आता तो मंजूचा नवरा म्हणून ही तिची जबाबदारी पार पाडतोय ना. अगं या गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे. अभिमान अभिमान वाटल्यासारखं काय त्यात? ओ चित्रकार, आणि तुम्हाला तर नवल वाटणारच की, कारण तुम्ही कधी जबाबदारीच घेतली नाही ना, ना घराची, बायकोची, ना पोरांची. माझी कधी पर्वा केली का? नाही ना. सत्य पण तुमच्याच वळणावर चाललाय. तुम्ही आणि त्या नेबळेटनी माझ्या पोराला फितवले ही ध्यानात ठेवा. वाघमारे घ्या.
डॉक्टरांनी दिलेलं खाऊ खायचंय. सॉरी बरं का, ते मगाशी तुमच्या आत्याला मी जावई वगैरे बोललो, पण त्यांना गप करायच्या नादात बोलून गेलो मी सगळं. खरंच सॉरी त्यासाठी. हसताय? त्याला काय झालं? रोल बदलल्यासारखे वाटालेत. आजकाल तू थँक्यू आणि सॉरी लय बोलायला लागलेस. ते काय वान नाही पण गुण लागलाय ना. होय काय? होय मग. पण सत्या, एवढा त्रास नको देऊ आत्याला. आपण 4 दिवसात जाऊ, ती परत उगाच आईला त्रास देत बसल. हा, त्रास देऊन तर बघू दे. असा कार्यक्रम फिक्स करतो ना, आयुष्यभर लक्षात राहायला पाहिजे. तात्यासाहेबांनी महाआरती करायची जबाबदारी तर सोपवली आहे, पण वाघमाऱ्यांना ह्या अवस्थेत तिथं कसं घेऊन जायचं काहीच समजेना. काही सांगायचं आहे का? मी आता तात्यासाहेबांकडे गेलो होतो ना, तर ते म्हणाले की त्यांना मानाच्या गणपतीच्या महाआरतीचं निमंत्रण आलंय, पण सिक्युरिटीमुळे त्यांना जाता येईना तिकडे. मग तात्यासाहेब म्हणाले की त्यांच्याऐवजी तुम्ही दोघं जोडीनं जावा, म्हणजे तुम्ही आणि मी. मला बी मगाचपासून तीच काळजी लागल्या, तुम्हाला या अवस्थेत कसं घेऊन जायचं. तात्यासाहेबांचा शब्द टाळू शकत नाही ना, त्याच्या नादात होय म्हणून बसलोय मी. आता काहीच कळलं ना काय करू. तू बसीत बस. तू टेन्शन नको घेऊ, जाऊ आपण. नको, अहो त्रास होईल तुम्हाला. पण तात्यासाहेबांचा शब्द कसा मोडायचा? जाऊ आपण. ठीक आहे, आणि तुम्हाला कमीत कमी त्रास होईल त्याची काळजी मी घेणार, माझी जबाबदारी.